नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता लीला एजंटच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि एजंटना म्हणत असते, मी आले. एजंट म्हणतात, दिसतंय मला 3 फुटाच्या अंतरावर आहेस तू माझ्यापासून. लीला म्हणते, तुम्ही मला अपॉइंटमेंट लेटर पाठवलं होतं ना. एजंट म्हणतात, हो. मग लीला म्हणते, त्यात काय काम करायचं हे नव्हतं लिहिलेलं. एजंट आता लीलाच्या हातामध्ये एक फाईल देतो आणि म्हणतो, हे घे, हा डेटा टॅली कर, चेक कर सगळी फाईल. लीला आता बाहेर जायला लागते. तेवढ्यात एजंट म्हणतात की बाहेर नाही जायचंय, तुझा डेस्क इथेच आहे या केबिनमध्ये, तिथे जाऊन बस. लीला आता तिच्या डेस्कवर जाऊन बसते. फाईल वगैरे ती चेक करायला लागते, पण त्यातलं तिला काही समजत नसतं. तिला खूप बोर होत असतं. बाजूला एक कागद पडलेला असतो आणि त्याबरोबर ती खेळायला लागते. एजे म्हणतो, लीला नाही, तसं नाही करायचं. एजे आता उठून लीलाकडे येतो आणि तो लीलाला विचारतो, झाले का काम? लीला म्हणते, हो, केव्हाच. एजे म्हणतो, काय केलंस तू, बघू दे मला. लीला म्हणते की फॉन्ट, अलाइनमेंट सगळं काही चेक केलंय मी, फाईल एकदम ओके आहे. एजे म्हणतो, लीला, फाईल चेक करणं म्हणजे अलाइनमेंट, फॉन्ट चेक करणं नसतं गं, मी तुला शिकवतो काय करायचंय ते. आणि तो लीलाला आताच शिकवत असतो की फाईल कशी चेक करायची. एजे म्हणतो, लीला, हे बघ, फाईल चेक करताना त्या फाईलचा मूळ उद्देश काय आहे हे जाणून घ्यायचं असतं आधी आणि मग त्यानुसार फाईल चेक करायची असते. एजे आता सगळे बारकावे लीलाला समजावून सांगत असतो आणि म्हणत असतो की अशी फाईल चेक करायची आहे. लीला एजंटकडेच बघत असते. एजंटच्या काम करवण्याच्या पद्धतीकडून ती भारवली जाते आणि सारखी एजंटकडे बघत असते. एजंट सुद्धा तिला व्यवस्थित काम समजावून सांगत असतात. इकडे आता आजी किचनमध्ये आलेल्या असतात. त्या दुर्गाला म्हणत असतात, दुर्गा, आज अभिरामला 2 डबे हवेत, 2 डबे पाठव आणि गोडाधोडाचं जे असेल ना ते जरा जास्तच पाठव, असं बोलून आजी निघून जातात. तिघी सुना आता विचार करायला लागतात की एजंटना आज 2 डबे का पाहिजे आहेत. सरस्वती म्हणते की दुर्गा वहिनी, एजंटना क्लायंट आले असतील म्हणूनच त्यांनी 2 डबे सांगितलेत. दुर्गा म्हणते, एजंटचे क्लायंट आले असते तर रेस्टॉरंट आहे ना आणि त्यांनी मग काहीतरी स्पेशल करायला सांगितलं असतं. सांगतात ते असं काही असेल तर. त्यावर सरस्वती म्हणते, मग त्यांचे मित्र असतील. दुर्गा म्हणते, मित्र असे तर घरी नाही का आले असते सरस्वती. सरस्वती म्हणते, मला कळलंय कोण असेल. लीला आली असेल तिकडे, तिला इथे चांगलं खायला मिळायचं ना, तिच्या घरी काही मिळतच नसेल म्हणून तिने आता ऑफिस गाठलं असेल. दुर्गा म्हणते, तू काही बोलू नकोस ग. इकडे एजे लीलाला सगळं काही समजावून सांगत असतात आणि आपल्या डेस्कवर जाऊन बसतात. लीला आता फाईल चेक करत असते. सगळं काही ती व्यवस्थित बघत असते. एजंटनी सांगितल्याप्रमाणे सगळे डिटेल्स चेक करत असते. एजे परत लीलाकडे येतो आणि म्हणतो की लीला, तुला समजलं ना व्यवस्थित की परत एकदा सांगू? लीला म्हणते, एजे, कळतं मला एकदा सांगितलेलं, ते काम अगदी नवीन होतं ना म्हणून मला आधी कळलं नाही, पण माझ्या बुद्धिमत्तेवर तुम्ही शंका घेताय का? एजे म्हणतो, अगं फक्त मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. लीला म्हणते, हे बघा एजे, इथे ना मी तुमची बायको आहे आणि बायको बॉस असते आणि बॉस इज ऑलवेज राईट. एजी म्हणतो, हे बघ, हे ऑफिस आहे आणि ऑफिस आवर्समध्ये मी तुझा बॉस आहे आणि तू माझी एम्प्लॉय आहे. लीला म्हणते, हो का, म्हणजे ऑफिस नंतर मी तुमची बॉस आहे असंच म्हणायचंय ना तुम्हाला? एजे म्हणतो, हे बघ, बडबड बंद कर आणि काम संपवते. आणि एजे जायला लागतो. तेवढ्यात लीला तिथे येते. लीला म्हणते, एजे, मला माहिती तुम्ही मला इथे का बोलवून घेतले, तुम्हाला माझी आठवण येत होती म्हणून तुम्ही मला इथे बोलवून घेतले आणि छोटासा असा जॉब दिला. त्यावर आता एजे म्हणतात, हे बघ, तसं काहीही नाहीये. लीला म्हणते, मग हा डिस्क तुमच्याच केबिनमध्ये काय आहे माझा? त्यावर एजे म्हणतो, अगं तू माझी पीए ना म्हणून. मग आता लीला म्हणते, विश्वरूप दादा कोण आहे? एजे म्हणतो की सिनियर पीए आहे. लीला म्हणते, हे बघा, तुम्ही मला परत एकदा गंडवताय एजे. त्यांचं असं बोलणं चालू असतं. तेवढा तिथे विश्वरूप येतो. विश्वरूप म्हणतो, किती भांडताय तुम्ही? एजे सर, लीला मॅडम, तुमचा आवाज खूप मोठा आहे आणि बाहेर सुद्धा येतोय. एजे लीला म्हणता, आम्ही भांडत नाहीये. एजे म्हणतो, तू हे सांगायला आलायस का? विश्वरूप म्हणतो, नाही सर, ते होते ना आपले क्वालिटी अशुरन्स मॅनेजर भिडे सर, ते आलेलेच नाहीये. ते सारखं आपली टाळाटाळ करताय आणि लवकर काही येतच नाहीये आणि तेच मी तुम्हाला अपडेट करायला आलो होतो. लीला म्हणते, विश्वरूप दादा, काय असतं हे क्वालिटी अशुरन्स मॅनेजर? त्यावर विश्वरूप म्हणतो की आपल्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काम व्यवस्थित सुरळीत चालू आहे की नाही, कुठे काही गडबड तर नाही ना, हे बघण्याचं काम असतं त्यांचं. त्यावर लीला म्हणते, झालं तर मग हे काम मी करणार. आजपासून या ऑफिसची क्वालिटी अशुरन्स मॅनेजर मी असणार. एजे म्हणतो, लीला, हे काम एवढं सोपं नाहीये, तुला कळतंय का तू काय बोलतेस? लीला म्हणते, लीला बरोबर काम करत असताना 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. लीला कधीच कुठल्याही कामाला घाबरत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लीलासाठी कुठलंही काम अशक्य असं नसतं आणि ती जायला लागते. विश्वरूप म्हणतो, तिसरी गोष्ट? लीला म्हणते, माझं काम झाल्यानंतर तुम्हाला कळेलच तिसरी गोष्ट काय ते. आणि ती म्हणते, चल विश्वरूप दादा, आणि ती विश्वरूपला घेऊन जाते. आता लीला प्रत्येक डिपार्टमेंट चेक करायला लागलेली असते. ती आता विश्वरूपकडून काम पहिले समजावून घेत असते आणि म्हणत असते, विश्वरूप दादा, तू बघच आता एजंटच्या ऑफिसकडे आणि त्यांच्या बिझनेसकडे वाईट नजर करून बघणाऱ्यांची मी कशी कॉलर पकडते ते, आणि एजंटचं सगळं काही काम व्यवस्थित सुरळीत चालू आहे की नाही हे आता बघण्याची जबाबदारी माझी आहे. इकडे आता किशोर फूड पॅकेजेस वगैरे वगैरे डिलिव्हर होत असताना तिथे आलेला असतो आणि तिथला अकाउंटंटला आणि
एका माणसाला तो सांगत असतो की किती पॅकेजेस आहे. त्यावरती माणसं म्हणतात की 50 पॅकेजेस करायचे. त्यावर तो म्हणतो की नाही, आपल्याला 1500 पॅकेजेस करायचे. आता अकाउंटंट वगैरे म्हणतात की काय सर, एवढे मोठं घोटाळा आपण नाही करू शकत. त्यावर किशोर म्हणतो मी सांगतोय ना, मी सगळं काही सांभाळेन, तुम्ही फक्त माल वाढवा आणि आता माल कसा लंपास करायचा, त्यातून कसे पैसे काढायचे, असाच किशोरचा प्लॅन असतो. तेवढ्यात आता दुर्गाचा त्याला फोन येत असतो, पण तिचा फोन तो रिसिव्हच करत नाही. इकडे आता परत किशोर त्या माणसांना भेटतो आणि म्हणतो एक काम करा, अजून 500 पॅकेजेस वाढवा. ती माणसं म्हणतात काय सर, एवढा मोठा घोटाळा. त्यावर किशोर म्हणतो तो भिडे इथे येईपर्यंत ना आपण आपला हात साफ करून घेतला पाहिजे, कळलं का. आता तो माणूस म्हणत असतो सर नाही कळलं. तेवढ्यात मागे लीला उभी असते आणि ती म्हणते पण मला कळालं आहे. आता किशोर म्हणतो लीला तू इथे. लीला म्हणते हो, मी आजपासून ऑफिस जॉईन केलेलं आहे. आणि मग आता किशोर म्हणतो तुला काय कळालं. लीला म्हणते हेच की क्वालिटी अश्युरन्स मॅनेजरचं काय काम असतं ते मला व्यवस्थित समजलं आहे. आणि विश्वरूप दादा चल, सगळे डिपार्टमेंट आज आपल्याला पालथे घालायचे आहे. आणि ती तिथून निघून जाते. किशोर म्हणतो विश्वरूप थांब जरा, आणि काय चालू आहे तुझं, आणि ही इथे काय करते लीला. त्यावर विश्वरूप म्हणतो त्यांनी ऑफिस जॉईन केलेलं आहे. आणि आता किशोर म्हणतो तो भिडे कुठे आहे, क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर. त्यावर आता विश्वरूप म्हणतो की ते येणारच नाही बहुतेक, कारण ते टाळाटाळ करता येण्यासाठी. लीला आता विश्वरूपला आवाज देते, विश्वरूप निघून जातो. किशोर म्हणतो ही लीला इथे काय करते, मी ऑफिस जॉईन केलं, आता इथे सुद्धा लुडबुड करणार माझ्या कामामध्ये. तेवढ्यात दुर्गाचा परत फोन येतो आणि किशोर फोन रिसीव्ह करतो आणि तो तिला सांगतो की लीलाने ऑफिस जॉईन केलंय. दुर्गामध्ये काय करायचं या मुलीचं. आणि ती फोन ठेवते. तिला आता खूपच संताप आलेला असतो, कारण एजेंटनी स्वतःहून लीलाला जॉब दिलेला असतो. इकडे लीला सगळं काही काम बघत असते. विश्वरूपला घेऊन प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ती जात असते आणि चौकशी करत असते. आता एका डिपार्टमेंटमध्ये ती येते आणि तिथला इन्चार्ज जो माणूस असतो त्याच्याकडनं सगळी चौकशी करून घेत असते, त्याची फाईल चेक करत असते आणि त्याला प्रश्न सुद्धा विचारत असते. आणि ती म्हणत असते हे काय, तुम्ही फक्त पॅकेट्स कधी मागवले त्याचीच लिस्ट केली, इथे बाकी काहीही तपशील नाहीये. त्यावर तो माणूस म्हणतो इथे काम करण्याची अशीच पद्धत आहे मॅडम. लीला म्हणते ते काही नाही, काम करण्याची पद्धत ना आपणच बनवतो, म्हणून ती आपणच सुधारायची असते. आणि हो, तुम्ही सगळे तपशील इथे मांडा ना, सगळा डेटा हवा इथे, म्हणजे तुम्ही कोणत्या तारखेला किती पॅकेट्स मागवले हे तर तुम्ही लिहिलंय, पण ते पॅकेट्स वापरले गेले नाहीत का, त्यातली किती उरलेले आहे, किती माल अजून मागवायचा आहे, हे सगळं नाहीये इथे. सगळे डिटेल्स हवेत मला, आणि ते समजल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत ना. सगळा डेटा हवा इथे मला. एक काम करा, तुम्ही ना या सगळ्यांवरती एक निबंधच लिहा. विश्वरूप दादा यांच्याकडनं निबंध लिहून घे की आपण यांच्या कामामध्ये अजून सुधारणा कशी करू शकतो ते. तो माणूस म्हणतो मॅडम आपण काही शाळेत आहोत का निबंध लिहायला. लीला म्हणते हे बघा, आपण जर शाळेतली मूल्य विसरायला लागलो ना तर मग निबंध लिहिण्याची गरज सुद्धा येते. विश्वरूप दादा ते काही नाही, यांच्याकडनं तू निबंध लिहून घे. विश्वरूप म्हणतो हो मॅडम, मी लिहून घेतो यांच्याकडनं निबंध. अशी तुमची काम करण्याची पद्धत ना मला खूपच आवडलेली आहे. लीला म्हणते हो, मी अशीच काम करणार आणि सगळ्यांकडून सगळे काही तपशील घेणार आणि सगळ्यांना जाब सुद्धा विचारणार. लीला आता सज्ज झालेली असते एजंटच्या ऑफिसमध्ये व्यवस्थित काम करण्यासाठी, आणि एजंटच्या ऑफिसमध्ये काही चुकीची कामं तर होत नाही ना हे सुद्धा चेक करण्यासाठी. तर मग बघूया लीलाची आता ही पुढची जर्नी कशी असणार आहे ते. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.